लोकांना काही संकट जाणवलं किंवा एखाद्यापासून त्रास जाणवला की ते पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि FIR नोंदवतात. पण हाच FIR एका कुटुंबाच्या मृत्यूचं कारण बनले, ज्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आहे आणि आता या हत्याकांडाची चर्चा दूरदूरच्या गावात पोहोचली आहे. आता तुम्हाला देखील नक्कीच प्रश्न पडला असेल की नेमकं झालंय तरी काय, तर चला पाहूया. भवानीनगरच्या मुख्य चौकात असलेल्या घरात अचानक गोळ्यांचे आवाज येऊ लागले. गोळ्यांचा आवाज ऐकून लोक घरात गेले तेव्हा त्यांना सुनील आणि त्याच्या पत्नीचे मृतदेह अंगणात पडलेले दिसले, तर दुसऱ्या खोलीत त्यांच्या 2 निष्पाप मुलांचे मृतदेह पडले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी 9 गोळ्यांचे खंदे जप्त केले आहेत. या हत्येतील आरोपी चंदन वर्मा याला ताब्यात घेण्यात आल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. चंदन वर्माने एकट्याने ही निर्घृण हत्या केल्याचे बोलले जात आहे. सुनील हा मूळचा रायबरेली जिल्ह्यातील गडगंज भागातील रहिवासी होता. नुकतीच त्याची अमेठी येथे बदली झाली होती. सुनीलची बायको पूनमने चंदन विरोधात FIR दाखल केला होता. प्राथमिक पोलीस तपासात असे दिसून आले की पूनमने 18 ऑगस्ट रोजी रायबरेली येथे चंदन वर्मा विरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 अंतर्गत विनयभंगाच्या आरोपाखाली FIR दाखल केला होता. चंदन वर्मा यानं किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर ते जबाबदार असतील असंही या तक्रारीत म्हटलं आहे. माझ्या दुसऱ्या मुलाला नोकरी मिळावी असं सुनीलच्या वडिलांनी सरकारकडे विनंती केली. माझा मोठा मुलगा गेल्यानंतर माझ्याकडे कमावणारे कोणी नाही. माझे वय 60 पेक्षा जास्त आहे. मला दुसरा मुलगा आहे जो वेगळा राहतो. त्याला नोकरी मिळाली तर बरं होईल. सुनीलचे वडील म्हणाले की चंदन वर्मा कोण आहे हे मला माहित नाही. येथील शवागाराबाहेर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी हरिजन आहे आणि तो कोणत्या जातीचा आहे हे मला माहित नाही. त्यांनी सांगितले की एकदा त्याच्या सुनेने त्यांना सांगितले होते की तिने वर्मा विरोधात तक्रार दाखल केली होती, पण याचं काही झालं नाही. पोलिसांनी कारवाई केली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती असंही ते म्हणाले.